त्या मीराची एवढी हिम्मत वाढली. अहो मी तुम्हाला तेच सांगते, म्हणजे सासूबाई आणि मीरा त्या दोघी तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत होत्या. म्हणजे आता मी किचन मधून आले ना, तिकडे हेच डिस्कशन सुरू होतं. अच्छा, म्हणजे गोष्टी एवढ्या पुढे गेल्यात तर. माया, तू खरं बोलतेस ना? खोटी बातमी नकोय मला. हा मॅडम, काही काय बोलताय? मी तुमच्याशी खोटं बोलेन? नाही नाही, अहो मॅडम, मी आधीपासून तुमच्याच साईडने आहे आणि नेहमी तुमच्याच बाजूने राहणार आहे. पण अशी एक गोष्ट रिसेंटली घडली आहे ज्यामुळे माझं मत बदलू शकतं. अहो, तुम्ही सगळ्यांसमोर मला आरोपी घोषित केलं. माया, तुला कळत कसं नाहीये? मला तसं बोलावं लागलं आउट हाऊस वाचवण्यासाठी. अहो पण या सगळ्यामध्ये माझा गेम झाला असता ना. हे बघ माया, मी आहे ना. हा, मी तुला काही होऊ देणार नाहीये. मी आहे ना. आणि तुला तर माहितीये, त्या आउट हाऊस जवळ माझा मायावी विश्व आहे. म्हणून बोलले. मला पटतंय तुम्ही जे म्हणताय ते, पण प्लीज माझा परत विश्वासघात करू नका. मला असं वाटतंय की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. हो, काहीतरी नाही, तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे, ऍक्शन घ्यावी लागणार आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. माया, तू माहिती दिलीस, विषय संपला. बरोबर आहे. नाही नाही नाही, अहो मॅडम, नाही, विषय संपला नाहीये, विषय सुरू झालाय. म्हणजे अहो म्हणजे या सगळ्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, है ना? कारण की ते आउट हाऊस तोडायचंय, त्या लोकांना बोलवायचंय, ही सगळी अरेंजमेंट करायची आहे, त्यामुळे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असं म्हणते मी. असं येतं. अहो असं नाही मॅडम, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मला काहीतरी करावं लागेल. मला धमकी देतेस तू? अहो मी तुम्हाला धमकी का देईन? का देईन? मी काय म्हणते, थोडा लॉजिकली विचार करा. म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जर हे काम केलं नाही तर त्या दोघींना माझ्यावर संशय येईल, आणि जर त्या दोघींना माझ्यावर संशय आला तर मग त्या मला कुठल्याच प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करणार नाही, आणि जर मी कुठल्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व नाही झाले तर मग आपल्याला पुढची माहिती मिळणार नाही ना, हे बोलते मी. नाही माया, बरोबर आहे तुझं, बरोबर बोलतेस तू. तू एक काम कर, तू आता काहीच करू नकोस, जे काय करायचं ते मी करते.